herbarium and herbaria, that is the collection of the plant in dried form as a and preservation into form of dried specimen. So that is one of the important technique in plant taxonomy, because herbarium are important to identify the plant. So if we see the definition of the herbarium is a place where dried and mounted specimens are stored according to any recognized system of classification and are available for any reference. So this is just like a collection of the plant, dried it, and after drying of the specimen, it is mounted on the herbarium sheet, and then it is stored according to the system of classification that is called as the herbarium. So it can be also considered as a warehouse of information about plant diversity. याला आपण warehouse असं सुद्धा म्हणू शकतो किंवा storage house असं सुद्धा म्हणू शकतो plant specimens, where we store the plant specimen. आता herbarium म्हणजे काय? तर प्लांट क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये प्लांटला आपण ओळखण्यासाठी टिपिफिकेशनचे रूल्स बघितले होते. त्या टिपिफिकेशन मध्ये आपण होलोटाइप, आयसोटाइप, पॅराटाइप, सील टाइप असे अनेक टाइप बघितले. आता हे जे स्पेसिमेन आपण कलेक्ट करतो, प्रत्येक वेळेला नवीन एखादा प्लांट आयडेंटिफाय होतं किंवा जुनच एखादा प्लांटला आपण पुन्हा कलेक्शन म्हणून करतो. तर हे आपल्या स्टडीसाठी असतं, फॉर द स्टडी ऑफ आवर और टू प्रोव्हाइड द रेफरन्स टू द अदर, दुसऱ्याला सुद्धा स्टडी देण्यासाठी, रेफरन्स म्हणून देण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला. मग जे काही मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स असतील, एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील, रिसर्च सेंटर्स असतील, ज्या ठिकाणी टॅक्सॉनॉमीचा स्टडी केला जातो, बॉटनीचा स्टडी केला जातो, अशा ठिकाणी काय करतात की हे जे स्पेसिमेन जे फील्ड कलेक्शन केलं जातं, फील्ड वरती जाऊन जे काही प्लांट स्पेसिमेन आहेत ते कलेक्ट केले जातात. त्यातले काही स्पेसिमेन हे त्या ठिकाणचं लोकेशन नोट करून ठेवलं जातं आणि तिथून ते कलेक्ट केले जातात. जनरली प्लांट कलेक्ट करताना ते रूट पासून ते फ्लावर पर्यंत पूर्ण असलं पाहिजे. पण यदा कदाचित जर पूर्ण मोठं एखादं झाड असेल तर त्या झाडाची ट्विग आपण घेऊ शकतो, कारण मोठ्या झाडाला रूट पासून आपल्याला काढता येत नाही. मग त्याच्या ठिकाणी त्याला काय करता येतं की त्याचं ब्रांच आपण घ्यायची, जी फ्लावरिंग ब्रांच असली पाहिजे शक्यतो. जर एखाद्या कंडिशनल फ्लावर मिळाले नाही तर मग मात्र ट्विग त्या ठिकाणी त्या झाडाची फांदी आपण घेऊ शकतो. कधी कधी त्याच्यासोबत सीड सुद्धा कलेक्ट केल्या जातात, कधी कधी त्याचे फ्रुट्स सुद्धा कलेक्ट केले जातात, ते ड्राय करून ठेवले जातात आणि याला एका पॉली बॅग मध्ये किंवा पेपर बॅग मध्ये त्याला टाकून त्याला त्या हर्बेरियम सोबत स्टोअर करून ठेवलं जातं. मग हे जे सगळं स्टोरेज आहे, दॅट स्टोरेज इज नथिंग बट कॉल्ड द हर्बेरियम. त्याला हर्बेरियम असं म्हणतात. मग आता हर्बेरियम कसं करतात? सो दॅट मेथड, इट हॅज अ मेथड, त्याला एक स्पेसिफिक मेथड आहे. So all research and educational institution where science is taught have their own plant specimen collected locally. So they may have thousands of specimen, त्यांच्याकडे हजारो प्रकारचे स्पेसिमेन कलेक्ट केलेले असतात and have documented the flora of one or more region. एखाद्या ठिकाणचा तो फ्लोरा म्हणून कलेक्ट केला जातो. फ्लोरा म्हणजे काय? एखाद्या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती सापडतात त्याला फ्लोरा असं म्हणतात. Another word is there, that is fauna. Fauna means whatever the animal species are there, they are found in that location, that is called to as the fauna. त्याला fauna असं म्हणतात. So flora means here the plant specimens. Here the plant specimen that is collected from the field, जे काही आपण फील्ड वरून कलेक्ट करणार प्लांटचे स्पेसिमेन त्याला फ्लोरा असं म्हणतात. and that is nothing but collected and dried it and documented, त्याला डॉक्युमेंटेशन केलं जातं, which document here that is nothing but called as flora. मग एखाद्या ठिकाणचा फ्लोरा आपण स्टडी करू शकतो. जसं उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल फ्लोरा ऑफ मराठवाडा, that is nothing but have been studied by one of renowned taxonomist of our region, that is VN9, late Professor VN9. So he has been nothing but study out the flora of Marathwada. Just like flora of Maharashtra is also there. That is nothing but done by the Almeida.
one of the great taxonomists, Almeida, that has been conducted flora of Maharashtra. So we can nothing but do the flora just like here from the different region, just like from the flora of Lucknow, flora of Garhwal, flora of particularly southern India, flora from the nothing but Karnataka, flora of Kerala. So we can do flora from any region. कोणत्याही रिजनचा आपण फ्लोरा स्टडी करू शकतो. सो देर इज हॅव्हिंग नथिंग बट ब्रिटिश फ्लोरा ऑफ इंडिया. भारतामध्ये जो प्राचीन फ्लोरा जो अगोदर ब्रिटिशांनी सुरुवात केली तर त्याच्यामध्ये ब्रिटिश फ्लोरा ऑफ इंडिया आहे. त्याच्यानंतर बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं सुद्धा अनेक फ्लोरा डेव्हलप झाले. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया दॅट इज वन ऑफ द लार्जर इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट एजन्सी दॅट वर्क बिहाइंड द टॅक्सॉनॉमी, जे टॅक्सॉनॉमी मध्ये काम करतो. अशासाठी एक महत्वाचं इन्स्टिट्यूट म्हणून जे काही आहे त्याला म्हणतो आपण पर्टिक्युलरली बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर जे आहे ते कलकत्ताला आहे आणि त्याची अनेक लोकल चॅप्टर आहेत किंवा त्याला आपण रिजनल हेडक्वार्टर्स असं सुद्धा म्हणतो. रिजनल हेडक्वार्टर्स आहेत, जसं पुण्याला त्याचं बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर आहे आपल्या रिजनचं, वेस्टर्न रिजनचं, पश्चिम भागाचं. असे भारतामध्ये अनेक भाग पडले आणि त्याचं बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया त्याचा पर्टिक्युलरली प्लांटचा सर्वे करत राहतो. वेगवेगळ्या नवीन स्पेसिमेन ते शोधत असतात, त्याचा स्टडी करत असतात. तर हे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि त्याचा सगळ्यात आधी एस्टॅब्लिशमेंट कोणी केलं, पर्टिक्युलरली लॉयड नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. त्या लॉयड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सगळ्यात आधी सुरुवात केली भारतामध्ये फ्लोरा स्टडी करण्याची, म्हणजे जे काही स्पीसीज सापडतात भारतामध्ये त्याचा स्टडी करण्यासाठी. आणि त्यांनी मग सुरुवात केली आणि ती त्या मार्फत मग पर्टिक्युलरली दॅट इज नथिंग बट बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणून त्यांनी सुरुवात त्याची केली आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी फ्लोराचा सर्च केला. आणि अशा प्रकारे आता जेवढे काही स्पीसीमेन भारतामध्ये सापडले त्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे, जितके स्पीसीज आहेत ते. बऱ्याच तरीही अजूनही अनेक अशा स्पीसीज आहेत जी पर्टिक्युलरली वेस्टर्न घाटमध्ये आहेत, हिमालयामध्ये आहेत, ज्या अजूनही अननोन आहेत, ज्या अजूनही माणसाच्या दृष्टीस पडलेल्या नाही, अजूनही ते आपल्याला माहिती नाही. अशा अनेक फ्लोरांचा, अनेक स्पीसीजचा शोध त्या ठिकाणी घेतला जातो स्पेसिमेनचा. ते स्पेसिमेन कलेक्ट केले जातात. दिस कलेक्शन्स आर प्रिझर्व्ड इन लोकल स्पेशली डिझाईन कपबोर्ड मध्ये त्याला स्टोअर केलं जातं फॉर इझी रिट्रायवल वेन नीडेड. प्रत्येक वेळा ते लागण्यासाठी इझिली त्याला हँडल करण्यासाठी कपबोर्ड मध्ये अशा प्रकारे ते स्पेसिमेन स्टोअर करून ठेवलं. जसं या ठिकाणी दाखवलं इन द रॅक प्लांट स्पेसिमेन अरेंज इन द हर्बेरियम. या ठिकाणी हर्बेरियम मध्ये अरेंज केलंय, कपबोर्ड केलाय. कपबोर्ड मध्ये पिजन होल्स असतात किंवा छोटे रॅक्स असतात. त्या रॅक्स मध्ये हर्बेरियम शीट वरती आपण हर्बेरिया स्टोअर करून ठेवू शकतो. त्याच्यावरती त्याचं प्लांटचं नाव असतं आणि कपबोर्डला जे सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये जनरली त्याच्यावरती फॅमिलीचं नाव असतं. त्याला फॅमिली वाईज अरेंज केलेलं असतं. सो द कन्सेप्ट ऑफ हर्बेरिया बिगिन अर्ली इन 16th century. 16th century मध्ये इटलीमध्ये सुरुवात त्याची झाली. वेन कलेक्शन्स ऑफ ड्राईड प्लांट वेअर सीव्ड ऑन पेपर. कागदावरती सगळ्यात आधी, आता त्यावेळेला सेलोटेप नव्हतं, ऍडेझिव्ह नव्हतं. आता जे आपण फेविकॉल वापरतो ऍडेझिव्ह आहे किंवा गम वापरतो, ते गम अगोदर वापरत नव्हते. त्याच्या आधी किंवा सेलोटेप नावाचा प्रकार नव्हता. मग काय होतं की जे काही स्पेसिमेन होते ते कसे कलेक्ट करायचे, ते कलेक्ट केले जायचे आणि पेपर खाली त्याला दाबायचं, न्यूजपेपर खाली प्रेस करून त्याला ड्राय करायचं. ड्राय केल्यानंतर त्याला सिविंग करायचं, म्हणजे दोऱ्याने त्या प्लांटला त्या पेपरवरती शिवायचं आणि त्या पद्धतीने त्याला टाईट करून ठेवायचं, जेणेकरून तो स्पेसिमेन तिथून करेक्ट व्यवस्थित राहायला पाहिजे. सो ल्युका घिनी in the year of 1490 to 1556 invented the herbarium. त्यांनी जवळपास हर्बेरियमचा शोध लावला. हर्बेरियम नावाचा प्रकार त्यांनी शोधला. and this art was disseminated throughout the Europe by his student. त्याच्या स्टुडंटनी मग ही टेक्निक शोधून काढली. and the specimen mounted on sheet on paper were often bound into volume. त्यांनी व्हॉल्यूम मध्ये त्याला एक एक त्याचे गट केले, व्हॉल्यूम्स तयार केले आणि त्या शीट मध्ये त्यांनी त्याचे व्हॉल्यूम वाईज त्याला स्टोअर करून ठेवलं. This made it possible to move herbarium specimen to different places. मग त्याला सोपं गेलं की एक एक प्लांटचा स्पेसिमेन आपण इझिली आपण त्याला कुठे दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफर करू शकतो. आता याचं हर्बेरियम बुक बनवता येतं फॅमिली वाईज, किंवा प्रत्येक हर्बेरियम स्पेसिमेन वेगवेगळ्या पेपर चिटकवून त्याला वरून कव्हर पेजची शीट लावून किंवा एका पाकिटामध्ये त्याला टाकून आपण त्याला स्टोअर करून ठेवू शकतो. This made it possible to move the herbarium from one region to another, and it is also unable to use these specimen as a reference material बाय फिजिशियन. जे काही फिजिओलॉजिस्ट आहे त्याला किंवा जे पर्टिक्युलरली टॅक्सॉनॉमिस्ट आहे त्यांना ते इझी स्टडी करण्यासाठी सोपं जात होतं. हु प्रिपेअर्ड मेडिसिन्स फ्रॉम द प्लांट. आता जुन्या काळामध्ये काय व्हायचं की वनस्पतीचं स्टोरेज कशासाठी करायचे, औषधीसाठी.
औषधी वनस्पती, बऱ्याचशा वनस्पती औषधी पर्पजसाठी वापरलं जायचं, म्हणून ते ड्राय करून त्याला स्टोअर करून ठेवून द्यायचे पाकिटामध्ये बंद करून किंवा कागदामध्ये बंद करून, जेणेकरून पुन्हा त्याचे औषध जर त्याच्यापासून बनवायचं असेल तर त्याच्यापासून मेडिसिन बनवण्यासाठी त्याचा उपयोग करता यावा, म्हणून ते ड्राय करून स्पेसिमेन करून ठेवायचे. बट लिनायस पॉप्युलराइज द करंट प्रॅक्टिस ऑफ माउंटिंग स्पेसिमेन ऑन सिंगल शीट. लिनायस नावाच्या वर्करने काय केलं की ही टेक्निक शोधली की ज्याच्यामध्ये की त्यांनी एकच स्पेसिमेन एका शीटवर चिटकवायचा, अशी त्यांनी ती पद्धत शोधून काढली. सो लिनायस इज नथिंग बट कॉल्ड टू ॲज द फादर ऑफ टॅक्सॉनॉमी, म्हणून लिनायसला फादर ऑफ टॅक्सॉनॉमी म्हणतात. त्यांनी बऱ्याचशा टेक्निक याच्यामध्ये शोधल्या. ऑन सिंगल शीट ऑफ पेपर अँड स्टोरिंग देम इन स्टॅक. हर्बेरिया आर परमनंट रिपॉझिटरी. आता हर्बेरिया हे किती काळ स्टोअर करायचं ते परमनंट फॉर एव्हर. काही काही हर्बेरिया अशी आहेत की ज्याला आता 400 वर्ष होत आहेत, जवळ 400 वर्षापासून ते स्टोअर करून ठेवले आहेत. So herbaria are the permanent repository of plant specimen and are sources of information about plant and vegetation. त्याची त्याच्यामध्ये कलेक्शन अशा प्रकारे केलं जातं. In the following subsection we particularly what is the field methodology. मग आता फील्ड मध्ये कोणते टेक्निक केले जातात. बिफोर यू प्लान द फील्ड ट्रिप, मग आता फील्ड वरती जाऊन स्टडी करण्यासाठी डिसाइड द टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर्ड. त्याला कलेक्टिव्ह इक्विपमेंट्स आणि टूल्स या ठिकाणी लागतात. सर्टन इक्विपमेंट्स आर नेसेसरी. जस्ट लाईक फॉर डिगिंग, कलेक्टिंग अ पीक, एखादी फांदी घेण्यासाठी किंवा एखादा भाग कलेक्ट करण्यासाठी प्लांटचा, डिगिंग अप रूट्स अँड रायझोम, रूट्स आणि रायझोम डिग अप करण्यासाठी, खोदून काढण्यासाठी. अ स्ट्रॉंग नाईफ इज रिक्वायर्ड फॉर कटिंग ब्रांचेस. नाईफ लागेल कट करण्यासाठी, मोठ्या मोठ्या ब्रांचेस कट करण्यासाठी. और अदर प्लांट पार्ट. पेअर ऑफ प्रूनिंग शेअर्स, प्रूनिंग शेअर लागतो काही ठिकाणी, इज निडेड फॉर कटिंग वुडी अँड हार्ड मटेरियल. अ पेअर ऑफ फोर्सेप, फोर्सेप लागतो, इज निडेड इन ओपनिंग द फ्लावर बड टू स्टडी द स्टेमन्स अँड कार्पेल. यासाठी फोर्सेपचा उपयोग केला जातो. अ वास्कुलम इज निडेड फॉर अकोमोडेटिंग कलेक्टिंग स्पेसिमेन टू बी स्टडीड अँड प्रेस. वास्कुलम नावाची एक पेटी अगोदर वापरायची, आता सगळ्यांनी त्याचा वापर करत नाही. आता बरेच वेळा न्यूज पेपरचा वापर करतात आणि प्रेसरचा वापर करतात, पण जुन्या काळामध्ये वास्कुलम वापरायचे. तरी वास्कुलम अशी एक लोखंडी पेटी असायची की त्याच्या आतमध्ये आपण पेपरमध्ये, न्यूज पेपरमध्ये जे काही कलेक्शन केलं असेल त्याला प्रेस करून, किंवा पेपरमध्ये कलेक्ट केलं असेल त्याला त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवता येईल. आणि त्या वास्कुलमची पेटी जी आहे ती सहज आपल्याला कॅरी करता येईल, त्या पेटीमध्ये जनरली ठेवायचं. मग यासाठी वास्कुलम वापरायचा आहे. हॅक्स्यू आहे, ज्याला आपण आरी म्हणतो, ज्याने कट करता येतो प्लांटला. हॅचेट आहे, कुऱ्हाडीसारखं स्ट्रक्चर आहे किंवा कुदळीसारखं स्ट्रक्चर आहे. कलेक्टिंग पीक आहे. देन स्पेड आहे, फावडा आहे, माती कुठं खोदायचं काम पडलं किंवा प्लांट काढायचं असेल तर त्याचं पार्ट काढण्यासाठी. ट्रॉवेल आहे. पुन्हा सिकेटर आहे. सिकेटरचा उपयोग जनरली कट करण्यासाठी, उडी ब्रांचेसची आहे ते कट करून. आणि आता हे प्रेसर वापरतात. दिस प्रेसर इज अवेलेबल इन अवर डिपार्टमेंट ऑल्सो. सो द प्लांट प्रेस ऑफ वुडन प्लॅंक. वुडन प्लॅंक, लाकडी फळ्या, आणि त्याला एक स्क्रूची अटॅचमेंट होती आणि त्या स्क्रू त्याला वर लावलेल्या असायचे. आणि त्यांनी काय करायचं की या प्रेसरला इथे बेल्ट राहायचा, परफोरेटेड प्लांट प्रेस. या बेल्टने त्या प्रेसरच्या आतमध्ये प्लांटला प्रेस करून ठेवून द्यायचे, जेणेकरून ते त्या ठिकाणी काय होईल, स्टिकअप होईल. त्या पेपरवरती ते काय व्हायचे, प्रेस होऊन जायचे आणि मग ते ड्राय व्हायचे इझी लवकर. नाईव्स, कट करण्यासाठी नाईफ लागायचे. अल्युमिनियम प्लांट लेबल, बरेच वेळा अल्युमिनियमची प्लांट लेबल वापरले जाते, कारण कागदची लेबल जे असतात ते पाण्यामध्ये वॉश आउट होऊन जातं. म्हणून अल्युमिनियम लेबल जे आहेत ते अल्युमिनियमचं फाईल सारखं मटेरियल राहतं आणि त्याच्यावरती मार्कर पेननी लिहिता येतं आणि ते पाऊस पाण्यामुळे सुद्धा, उन्हामुळे सुद्धा खराब होत नाही. तर अशा प्रकारे अल्युमिनियम प्लांट लेबल वापरले जाते. किंवा कोरोगेट और व्हेंटिलेटर, कोरोगेट और व्हेंटिलेटर, बरेच वेळा काय जाळीदार कपडा वापरला जायचा आणि त्याचा सुद्धा उपयोग त्या ठिकाणी केला जायचा. सो अ प्लांट प्लेस टुगेदर विथ ब्लॉटर. आता या ठिकाणी सुरुवातीला ब्लॉटिंग पेपरचा वापर करायचा. ब्लॉटिंग पेपर, ब्लॉटिंग पेपर आताही लॅबोरेटरीमध्ये मिळतो. लॅबमध्ये आपण पाहतो की ब्लॉटिंग पेपर हा मोठी शीट असतो, त्या शीटवरती आपण प्लांट स्पेसिमेन स्टोअर करून ठेवू शकतो. आणि ब्लॉटिंग पेपरमध्ये काय होतं, त्यातलं मॉइश्चर उडून जातं. आता हे जे हर्बेरियम आपण कलेक्ट करतो त्याला उन्हामध्ये वाळवत नाही. उन्हामध्ये जर वाळवलं त्याचा कलर निघून जाईल आणि त्याचं स्ट्रक्चर सुद्धा चेंज होईल. म्हणून हे हर्बेरियम वाळवण्यासाठी एक टेक्निक आहे की हे प्लांट जर आपण जशी हिरवी फांदी आपण कट केली झाडापासून, त्या फांदीला इमिडिएटली आपण काय करतो की त्याला जसंच्या तसं ग्रीन मध्येच, हिरवंच असेल ताजं मटेरियल आपण घेतलं त्याला प्लांट ते न्यूज पेपरमध्ये किंवा ब्लॉटिंग पेपरच्या मध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती प्रेसरनी प्रेस करायचं. त्यांनी काय होतं की प्लांटचा कलर जसा तसा राहतो, मात्र त्याचं मॉइश्चर हळूहळू ब्लॉटिंग पेपर किंवा न्यूज पेपर ऍक्सेप्ट करून घेतात. आता जुन्या काळापासून ब्लॉटिंग पेपरच्या पर्याय म्हणून न्यूज पेपर वापरतात, कारण न्यूज पेपर हा इझी मटेरियल.
सहज सोपा असणारा पर्याय आहे. आणि ते पेपर जनरली न्यूजपेपर हे काय असतात, असा पेपर असतो की मॉइश्चर लवकर ऍब्सॉर्ब करून घेतो. त्यामुळे न्यूज प्रिंटचे पेपर इज निडेड टू प्रेसिंगसाठी जनरली त्याचा उपयोग करतात. अँड देन आफ्टर कीपिंग द कलेक्टेड स्पेसिमेन ऑल्सो यू शुड कॅरी विथ यू अ फील्ड बुक नोटबुक सुद्धा असली पाहिजे. त्याला तुम्ही नंबर द्या. जे काही प्लांट आपण कलेक्ट केलं त्याला अल्युमिनियमचं लेबल लावायचं. अल्युमिनियमचं लेबल लावल्यानंतर काय करायचं, अल्युमिनियम लेबल लावलाय त्यानंतर अल्युमिनियमच्या फॉइलचं लेबल आहे त्याच्यावरती मार्कर पेनी नंबर टाकला, कारण एवढं मोठी इन्फॉर्मेशन तिथे लिहू शकत नाही, मग ती नंबर टाकतं. आता फील्डवर गेलं की लगेच प्लांट ओळखता येत असं नाही, नाहीतर मग तिथं सगळं वेळ जाईल. जर आपण तिथं म्हटलं की नाही हे प्लांट कोणता आहे कसं ओळखायचं, तिथं जर स्टडी करत बसलो आपण तर इट इज नॉट पॉसिबल. म्हणून फील्ड कलेक्शन मध्ये प्लांट आपण कलेक्ट करायचं, त्याला नंबर द्यायचा. समजा आजची तारीख आहे 3 मे, तर 3 मे ला तारीख आजची टाकली आणि त्याच्या पुढे नंबर टाकला, पर्टिक्युलरली A1 A2 किंवा काहीतरी स्पेसिफिक नंबर आपण टाईप करू शकतो आणि तो कोडिंग तिथे दिला आणि त्याची माहिती नोटबुक मध्ये किंवा फील्ड डायरी मध्ये लिहायची की आपण ते कोणतं A1 नावाचं स्पेसिमेन कुठून कलेक्ट केलं, कोणत्या लोकॅलिटीला आहे, त्याचे कोणते कॅरेक्टर असू शकतात. म्हणून थोडक्यामध्ये शॉर्ट मध्ये त्याची ही फॅमिली असू शकते, हे प्लांटचं ते लेटूट त्याचे कॅरेक्टर आहे, त्याचं फ्लावर असं आहे, शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन त्या नोटबुक मध्ये आपण देऊ शकतो. सो पॉलिथिन बॅग्स इन गुड नंबर आर ऑल्सो निडेड फॉर कीपिंग फ्रेश प्लांट स्पेसिमेन. आता पॉलिथिनचा जेव्हापासून वापर सुरू झाला तेव्हा पॉलिथिन बॅग्स आता उपलब्ध झालेले आहेत. अगोदर पेपर बॅग आणि न्यूज पेपर्स यांचाच वापर होत होता, पण आता पॉलिथिन बॅग झालेल्या आहेत, त्यामुळे पॉलिथिन बॅगचा सुद्धा आपण उपयोग या ठिकाणी करू शकतो फ्रेश प्लांट स्पेसिमेन कलेक्ट करण्यासाठी. आफ्टर स्टोरिंग प्लांट इन दिस बॅग द माउथ ऑफ द बॅग शुड बी टाइटली क्लोज. त्या पॉलिथिन बॅगचा माउथ आपण बंद करून ठेवू शकतो जेणेकरून प्लांट हे ड्राय होत नाही, जसं तसं राहतं. अँड फॉर कलेक्टिंग aquatic plants from plants and lake carry bottles with a fixity. आता aquatic plants जर हर्बेरियम करायचं असेल त्या ठिकाणी काय लागेल, आपल्याला बॉटल्स लागतील. तर त्या ठिकाणी स्पेसिमेन बॉटलचा वापर केला जातो आणि त्या बॉटलमध्ये फिक्झेटिव्ह मध्ये जनरली काय वापरायचे तर फॉर्मॅलिन सोल्युशन वापरायचे. 4% फॉर्मॅलिनचे सोल्युशन प्रिपेअर करायचं आणि ते त्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून फॉर्मॅलिन मध्ये किती काळपर्यंत आपण ते प्लांट मटेरियल बरेच वर्षांपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो, 200 वर्ष 300 वर्ष 400 वर्ष, तोपर्यंत ते खराब होत नाही. म्हणजे त्याला हर्बेरियम त्याला स्पेसिमेन प्रिपरेशन असं म्हणतात. आणि हे स्पेसिमेन प्रिपरेशन जनरली केलं जातं आणि म्युझियम मध्ये ते ठेवतात. आपल्या डिपार्टमेंटला आवर डिपार्टमेंट ऑल्सो हॅज अ डिपार्टमेंटल म्युझियम and in that lots of specimens are collected and it is stored in nothing but in this. And we have also herbarium, also small herbarium. In that we prepare lots of specimen that available in our locality. आपल्या लोकॅलिटी मध्ये अनेक जे स्पीसीज सापडतात त्याचा हर्बेरियम तयार करून आपण ठेवलेला आहे. ऑल्सो कॅरी अ लॉंग रोप. बरेच वेळा दोराचं काम पडतं, कधी कधी बरेच वेळा फांदीवर असते, फांदी कट करण्यासाठी लॉंग रोप फॉर कलेक्टिंग कोन्स, फ्रुट्स झाडाचे फळं कलेक्ट करण्यासाठी. फंगल स्पेसिमेन नीड टू बी कलेक्टेड सेपरेटली. जर फंगायचा स्टडी केला असेल तर फंगायसाठी वेगळ्या प्रकारची स्टडी करता येतो किंवा वेगळ्या प्रकारची मेथड वापरता येतं. ऑब्टेन नेसेसरी परमिशन फ्रॉम द ऑथॉरिटीज. आता सध्या जंगलामध्ये कोणताही प्रकारचा स्पेसिमेन कलेक्ट करता येत नाही बाय द फॉरेस्ट रूल्स. जे काही फॉरेस्ट रूल्स आहेत किंवा कायदेशीर जी पर्टिक्युलरली अनेक वेळा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आलेला आहे किंवा फॉरेस्ट प्रोटेक्शन ऍक्ट आलेला आहे, तर त्या ऍक्ट नुसार आपण जंगलामधून कुठल्याही प्रकारच्या स्पेसिमेन आपण कलेक्ट करू शकत नाही. तर त्यासाठी जर स्टडी करायचं असेल तर त्यातल्या ऑथॉरिटीची परमिशन आपण घेतली पाहिजे. सो वी कॅन टेक द परमिशन फ्रॉम द फॉरेस्ट डिव्हिजन अँड सो दॅट वी कॅन कलेक्ट द स्पेसिमेन फ्रॉम दॅट फॉरेस्ट. त्या जंगलामधून एखादी स्पीसीज आपण कलेक्ट करायची असेल त्याची फॉरेस्ट मधून परमिशन घ्यावं लागेल आणि मग ती स्पीसीज आपण तिथून आपण कलेक्ट करू शकतो. त्यासाठी फॉरेस्ट गाईड आपल्याला मिळतो जो आपल्याला सांगतो की जंगलामध्ये कोणत्या ठिकाणी कोणतेच प्लांट मिळू शकतात. सो दे आर नथिंग बट असिस्टिंग अस. सो ऑलवेज कीप अ कॉपी ऑफ ऑल एसेन्शियल डॉक्युमेंट इन युअर कॅम्प. आपण जर कॅम्पला गेलो असेल किंवा फील्ड ट्रिपला गेलो असेल, फील्ड टूरला गेलो असेल तर अशा अनेक गोष्टी आपल्या सोबत असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या राहण्याची फूडची व्यवस्था सुद्धा असली पाहिजे, क्लोथिंग मटेरियल असलं पाहिजे, कारण जंगलामध्ये आपल्याला बराच काळ त्याच्यामध्ये आपण राहावं लागतं. सो बेस्ट पिरियड ऑफ कलेक्शन ऑफ प्लांट्स इन अवर कंट्री इज फ्रॉम फेब्रुवारी टू सप्टेंबर. जनरली भारतामध्ये कलेक्शनचा पिरियड हा फेब्रुवारी टू सप्टेंबर आहे आणि या दरम्यान बऱ्याचशा प्लांट स्पीसीज फ्लॉवरिंग पिरियडला असतात. भारतामधला जो फ्लॉवरिंग पिरियड आहे तो फेब्रुवारी टू सप्टेंबर आहे. सो फेब्रुवारी टू सप्टेंबर इज द पिरियड वेअर जनरली वी हॅव पीक फ्लॉवर असतात. पीक फ्लॉवर असल्यामुळे जनरली या पिरियड मध्ये फेब्रुवारी महिन्यात उडी प्लांटला फ्लॉवरिंग येतं आणि सप्टेंबर पर्यंत हर्बल ज्या स्पीसीज आहे, हर्ब स्पीसीज त्याला फ्लॉवरिंग येतं. सो इंडिया इज नोन फॉर इट्स रिच फ्लोरा अँड फौना.
भारतामध्ये अशा अनेक फ्लोरा अँड फोना स्पीसीज आहेत की ज्याचे आपण कलेक्शन करू शकतो. देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट टू लुक ऑल ॲट ऑल पॉसिबल प्लेसेस ऑफ प्लांट. वेगवेगळ्या एरियामध्ये जा, हिमालयाच्या भागामध्ये गेलं किंवा जंगलामध्ये गेलं, सह्याद्रीच्या भागामध्ये गेलं किंवा पर्टिक्युलर निलगिरी हिल्स आहेत इन साऊथर्न कंट्रीज त्यामागे जाऊ शकतो किंवा पर्टिक्युलरली डेक्कन प्लॅटो मध्ये जाऊ शकतो किंवा मे बी वी कॅन गो टू वेस्टर्न घाट ऑफ कर्नाटका. त्या भागामध्ये अनेक डायव्हर्सिटी आपल्याला प्लांटच्या पाहायला मिळतात. मग त्याच्यात अनेक मेडिसिनल प्लांट आहे. व्हाईल कलेक्टिंग मेडिसिनली व्हॅल्युएबल प्लांट, कलेक्ट सफिशियंट क्वांटिटीज ऑफ रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, सीड, प्लांट पार्ट्स हे कलेक्ट आपण केले पाहिजे. जे काही आपण कलेक्शन करत असेल, जर मेडिसिनल स्टडी करायचा असेल तर प्लांटचा. इफ द साइज ऑफ द प्लांट एक्सिड्स द साइज ऑफ माउंटिंग बोर्ड, जर प्लांटची साईज खूप मोठी आहे तर मग आपण काय करतो जनरली त्याचा शीट बेंड इन एन ऑर यू फॉर्म. यू फॉर्म मध्ये त्याला आपण शीटला बेंड करू शकतो. एन फॉर्म मध्ये म्हणजे एकावर एक असं झाकायचं एन फॉर्म मध्ये, जस्ट लाईक झिगझॅग मोशन मध्ये. मोठी एक शीट बनवायची, त्याच्यावरती स्टिकअप करायचं आणि त्याला एन फॉर्म मध्ये फोल्डिंग करायचं किंवा यू फॉर्म मध्ये राऊंड करायचं गोल. सो वी कॅन प्रिपेअर इट हर्बेरियम इन एन फॉर्म ऑफ यू फॉर्म. बट डू नॉट ब्रेक द स्टेम. स्टेम मात्र तोडायचं नाही. अशा प्रकारे आपण कलेक्शन करायला पाहिजे. सो दिस इज द जनरली मेथड. मग आता फायटोप्लॅन्क्टॉनचं कलेक्शन करायचं असेल, फायटोप्लॅन्क्टॉन जे आहे पाण्यामध्ये ज्या वनस्पती वाढतात, तर स्मॉल फनेल कंटेनर फनेल आपण घ्यावं लागेल. फनेलमध्ये आपण प्लांट पाणी गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे काही स्पेसिमेन मिळेल त्याचं कलेक्शन केलं जाईल. इट इज प्रिझर्व्ड इन आयोडीन सोल्युशन or maybe in iodine 5.5 gram, potassium iodide 0.1 gram, glacial acetic acid 4.0 milligram ml and formalin 24 milligram and water 400 ml. याचं एक सोल्युशन प्रिपेअर करायचं. याला प्रिझर्वेटिव्ह असं म्हणतात आणि या प्रिझर्वेटिव्ह मध्ये आपण त्या प्लांटला स्टोअर करून ठेवू शकतो. सीवीड समुद्रामध्ये जर स्टडी केला असेल तर पॉलिथिन बॅगचा उपयोग करू शकतो. याच्यामध्ये 2.5% फॉर्मेलिन अल्कोहोल वापरू शकतो. याच्यामध्ये आपण प्लांटचे स्पेसिमेन किंवा समुद्रामधल्या वनस्पती स्टोअर करून ठेवू शकतो. प्रत्येक मेथड वेगवेगळी. जनरली आता काही ठिकाणी ग्लास ट्यूब वापरतात. ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे किंवा कॅरा आहे याच्या स्पेसिमेन कलेक्ट करण्यासाठी आणि त्याला मग ड्राय करून शीटवरती चिटकवतात. असं सुद्धा करतात किंवा छोट्या डबीमध्ये छोट्या बॉटलमध्ये सुद्धा त्याला स्टोअर करून ठेवू शकतात. जनरली काय होतं की प्लांट हर्बेरियम जर आपण कलेक्ट केलं तर त्याला फंगल अटॅक होऊ शकतो, फंगल बुरशी होऊ शकतो. कारण ओलच आपण वनस्पती कलेक्ट करतो आणि ते बुरशीमुळे खराब होतो. म्हणून असं होऊ नये म्हणून त्याला जनरली काय करतात की मर्क्युरी क्लोराईड 1.1% मर्क्युरी क्लोराईडचं सोल्युशन बनवतात. मर्क्युरी क्लोराईड HgCl2 आणि मर्क्युरी क्लोराईडचा स्प्रे करतात प्लांटवर, जेणेकरून मर्क्युरी क्लोराईड हे पॉयझनस आहे, टॉक्सिक आहे. पण या लो अमाऊंटच्या पॉयझनमुळे काय होतं की त्याच्यावरती कोणतेही फंगाय किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा इन्सेक्ट त्याच्यावरती ग्रो होत नाही आणि प्लांटला अटॅक करत नाही. आणि प्लांटचं स्पेसिमेन हे वर्षानुवर्ष किती वर्ष त्याला जसं तसं स्टोअर करून ठेवू शकतो. 300 वर्ष 400 वर्षपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. सो बाय स्प्रेइंग बाय द मर्क्युरी क्लोराईड. म्हणून जनरली HgCl2 ची ट्रीटमेंट याला देतात. HgCl2चं पर्टिक्युलरली काय करतात, HgCl2चं आपण या ठिकाणी जनरली स्प्रे त्या ठिकाणी प्रिपेअर केला जातो. आता जनरली याची केअर थोडी घ्यावं लागतं. जनरली HgCl2 इज पॉयझनस, पण आपण खूप 0.1% मध्ये प्रिपेअर करतो, त्यामुळे ते डेडली पॉयझनस आपल्यासाठी होत नाही. बट वी कॅन यूज इट फॉर द नथिंग बट प्रिपेअरिंग द प्लांट प्रिपरेशन. प्लांट प्रिपरेशन साठी त्याचा उपयोग करतो. इफ यू कलेक्ट ट्रीचे फर्न्स आपण कलेक्ट केले असेल और अदर हँड प्लांट्स कलेक्ट केले असेल, फर्स्ट कीप देम इन पॉलिथिन बॅग मध्ये ठेवा अँड देन प्रेस इन दिस बिटवीन द फोल्ड्स ऑफ न्यूजपेपर. कीप कोन्स, फ्रूट, निडल ऑफ जिम्नोस्पर्म इन पॉलिथिन बॅग. आता बरेच वेळा सीड असतात, काहीला फ्रूट असतात, ते ड्राय करून ठेवायचं. तर जे ड्राय करून ठेवताना याला पॉलिथिन बॅग मध्ये स्टोअर करून ठेवायचं, नंतर त्याला न्यूजपेपर मध्ये ठेवायचं आणि किंवा त्याला पेपर बॅग मध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतात. सो दिस इज अबाउट द हर्बेरियम प्रिपरेशन. हे हर्बेरियम प्रिपरेशनची मेथड आपण या ठिकाणी बघितली. नाव इट हॅज सम इम्पॉर्टन्स. तर इम्पॉर्टन्स सुद्धा आहे. व्हाय वी आर गोइंग टू प्रिपेअर द हर्बेरियम. सो हर्बेरियम इज प्रिपेअर्ड जस्ट फॉर नथिंग बट टू स्टडी द स्पेसिमेन. स्पेसिमेनचा स्टडी करण्यासाठी जनरली आपण हर्बेरियम प्रिपेअर केला जातो आणि इट इज डिपॉझिटेड टू द पर्टिक्युलरली इन्स्टिट्यूशन. त्या इन्स्टिट्यूशनला तिथं त्याचं डिपॉझिशन केलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट द पर्टिक्युलरली हर्बेरियम टेक्निक. हर्बेरियम टेक्निक बद्दलचा बेसिक पार्ट आपण आज या ठिकाणी बघितला. ओके.